मॉर्निंग सर्वांना मिनी व्लॉग डे 14 मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। अशी बाहेर उभी होती गॅलरीमध्ये आणि पक्ष्यांची किलबिलाट ऐकायला आली, खूप छान वाटलं। त्याच्यानंतर पुन्हा आपलं मॉर्निंग रुटीन चालू झालं। रात्री जरी गॅस क्लीन केलेला असला, किचन ओटा क्लीन केलेला असला, तरी मनाची शांतता थोडीच नव्हते। असं वाटतं एखादं कॉकरोच वगैरे फिरलं तर नसेल, म्हणून एकदा हलकासा बोळासा फिरवून घेतला, क्लीन करून घेतला, दूध गरम करायला ठेवलं, तोपर्यंत चहाही इथं उकळायला ठेवला आणि रात्री भिजत घातलेले बदाम आणि एक ग्लास पाणी ठरल्याप्रमाणे नेहमीचं हे रुटीन आहे। तर बदाम खाऊन घेतले, पाणी पिलं, त्याच्यानंतर चहा मस्तपैकी रेडी झाला। चहा बनवण्याची माझी अशी पद्धत आहे, खूप छान चहा बनतो। आणि थोडीशी भांडी निघाली होती, ती भांडीसुद्धा क्लीन करून घेतली। त्याच्यानंतर मध्ये मध्ये मला आद्यासुद्धा परेशान करत होती, तर भांडी वगैरे झाली, म्हटलं चला आता घरामध्ये ना झाडू मारून घेते। झाडू मारला की मग लादी वगैरे क्लीन केली की म्हणजे असं वाटतं की आपलं स्वच्छता झाली। आणि गावावरून आमच्या आईनी ना शेवया पाठवल्या, अजून काय काय पाठवलं ते बघायचंच राहून गेलं होतं। कालच वैष्णवी इकडे आल्या, त्यांच्या सुट्ट्या संपल्या, तर मस्त गावावरून ना आंब्याचं लोणचं दिलेलं आहे आणि घरी बनवलं एकदम मस्त। आणि लिंबाचा पाला त्याच्यावरून ठेवतात खराब होऊ नये म्हणून। मग म्हटलं चला शेवई बनवायला घेते। शेवई ह्या घरीच बनवलेल्या आहे, तर मस्त शेवई बनवायला घेतली मुलांना आणि आम्हाला सगळ्यांनाच आवडते। म्हटलं नाश्त्यामध्ये तेच बनवूया आणि आद्याला बरंच वाटत नाही, त्याच्यामुळे तिची सुद्धा किरकिर चालूच होती। तर नशीब तिला मी थोडं शांत केलं, तिला म्हटलं चल आपण ना शेवई बनवूया, तू दूध शेवई खातेस का? मग तिला ना तूप खूप आवडतं, तर तूप टाकून तिला आणि आर्यनला दोघांना पण इथे ना ताटामध्ये मी आता शेवई दिली। दोघांना पण म्हटलं तुम्ही नाश्त्यामध्ये शेवई खा, त्यालासुद्धा स्कूलला जायचं होतं। आणि मस्त त्याच्यामध्ये दूध टाकलं, तूप टाकलं आणि थोडीशी साखर त्याच्यामध्ये दोघांना पण दिली। हे असं ना आम्ही लहान असताना खूप खायचो, आता तरी नाश्ता म्हणून खातो किंवा म्हणजे कधीतरी असं खावंसं वाटलं तेव्हा खातात। उन्हाळ्यामध्ये तर आमच्याकडे हे असं असायचं आणि याच्यामध्ये आम्ही आमरस पण खायचो। आणि नंतर इथे ना कढी पकोडा केला मी, खूप मस्त झाला कढी पकोडा। आणि भातसुद्धा लावून घेतला, कारण दुपारचं ना मुलांना वगैरे पण भात लागतो, आर्यन पण खाऊन जातो, तो सुद्धा कढी पकोडा भात खाऊन गेलेला आहे। आणि मस्त आता टिफिनसाठी म्हटलं भाजी काय करायची, रोजच तेच असतं, तर बटाट्याच्या चकत्या केल्या गोल गोल आणि कांदा वगैरे काहीच घातला नाही। मस्त मसाला, मीठ आणि हळद, जिरे मोहरी घातली आणि मस्त भाजी बनवून घेतली। तोपर्यंत चपात्या पण बनवायला घेतल्या आणि परत गॅस वगैरे क्लीन करून घेतला। तर संध्याकाळी कधी येईल माहीत नाही। आणि इकडे पुन्हा अशी थोडी भांडी निघालेलीच आहे। मग काय तोपर्यंत टाईम झाला, राहिलेली कामं उर्वरित तशीच ठेवली, म्हटलं संध्याकाळी आल्यावर करेल। आणि निघाली आता माझ्या जॉबच्या दिशेला। सो गाईज बाय बाय।